चमचमीत आणि चटपटीत चणा मसाला बनवण्यासाठी इथे आपण 1 कप भिजवलेले चणे घेतलेले आहेत। कुकरमध्ये हे घालून घ्यायचे आहेत। याचबरोबर यामध्ये 1.5 कप पाणी घालायचं आहे। थोडंसं तेल आणि मीठ घालून आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। आणि या एका पॅनमध्ये आपल्याला 1 कांदा, 10-15 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर 1 चमचाभर असं सुकं खोबरं, 1 बारका चमचा खसखस आणि जिरं घ्यायचं आहे। पॅन आपल्याला गॅसवर ठेवून यामध्ये थोडंसं तेल घालून हे व्यवस्थित परतवून याचा आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। गॅसवर आपण पातेल्यात तेल घालून घेतलं होतं सुरुवातीला। यामध्ये आपण ही पेस्ट घातलेली आहे। यामध्ये आपल्याला हळद आणि मिरची पावडर घालायची आहे। त्याचबरोबर चवीपुरता आपल्याला मॅगी मसाला यामध्ये वापरायचा आहे। याने टेस्ट आणखी चांगली येईल, त्यामुळे आपण मॅगी मसाला वापरलेला आहे। आणि याचबरोबर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। त्यानंतर 1 बारीक चिरलेला टमाटर घालून आपल्याला यामध्ये बॉईल केलेले आपले चणे घालून घ्यायचे आहेत। गार्निशिंगसाठी वरून बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे। आणि आपली इथे चणा मसाला चटपटीत तयार आहे। जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।